Why? Electric bells. Electric bells is the most common application of electromagnet. Electric bells. घरामध्ये जे इलेक्ट्रिक बेल्स असतात माहिती? हा, बेल्स. बेल नसते का? टिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. आलं लक्षात? Have you ever wondered how it actually works? Let's discuss its construction. आता बेल ऍक्च्युअली इलेक्ट्रिक बेल कशा असतात हे बघा. हा, आलं का लक्षात? हा, ओके. Construction of an electric bells. An electric bell consists of an electromagnet. इलेक्ट्रिक बेल जे असतात ते कशाचे बनलेले असतात? इलेक्ट्रोमॅग्नेट. बरोबर आहे का? इलेक्ट्रोमॅग्नेट अँड अँड आर्मेचर. इलेक्ट्रोमॅग्नेट अँड आर्मेचर सांगतो. इलेक्ट्रोमॅग्नेट अँड आर्मेचर. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेट आर्मेचर. ओके. डायग्राम मध्ये आर्मेचर दाखवलं नाही तुम्हाला. दाखवतो आर्मेचर काय असते, कसं असते, त्याचं वर्किंग काय. अ कॉन्टॅक्ट ऍडजस्टिंग स्क्रू. अ कॉन्टॅक्ट ऍडजस्टिंग स्क्रू. अ गँग. काय म्हटलेलं आहे? हा, ओके. अ गॉंग अँड हॅमर. गॉंग म्हणजे ज्याच्यावर ते तुम्ही बघितलं का कधी बेल तुम्ही जर बघितली असेल तर ते तांब तांब नाही, कॉपर. कॉपर म्हणजे तांब का? ओके. कॉपर म्हणजे तांबच, पण ते पितळ. पितळच असते बघा, पितळ. पितळ असते, गोल असते, थोडं चपट असते ना, असं गोल असते. अलग लक्षात? तर त्याच्यावर जे आहे ना, त्याच्यावर हे वाजत असते. अलग लक्षात? तुम्ही कधी गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये वगैरे जर गेलात ना, तुम्हाला बघायला मिळेल ते. अलग लक्षात? असे गोल गोल असते, थोडस चपट असते, असं गोल असते, चपट असते, आणि त्याच्यावरती वाजत असते. अलग लक्षात? तर त्याला आपण गॉंग म्हणतो. गॉंग ते ज्याच्यावर वाजत असते. अलग लक्षात? हा, हा, गॉंग म्हणतो. ओके. अँड हॅमर. त्याच्यावर एक हॅमर वाजत असतो. हॅमर कुठल्याही भांड्यावर जरी तुम्ही चमच्यानं वाजवलं, कशाने वाजवलं, तर ते हॅमर सारखं वाजतं ना. बरोबर आहे का? द आर्मेचर कन्सिस्ट ऑफ सॉफ्ट आयरन अँड माउंटेड ऑन अ स्प्रिंग. बघा काय म्हटलेलं आहे. अँड आर्मेचर कन्सिस्ट. आता आर्मेचर एक कसं कन्सिस्ट झालेलं आहे बघा, कसं बनलेलं आहे. ऑफ सॉफ्ट आयरन. सॉफ्ट आयरनचं बनलेलं आहे. सॉफ्ट आयरन. अलग लक्षात? आयरन आहे पण सॉफ्ट आहे. ओके. सॉफ्ट आयरन रॉड माउंटेड ऑन अ स्प्रिंग. स्प्रिंग वर माउंटेड केलेलं असतं. अलग लक्षात? सॉफ्ट आयरन. ओके. आणि माउंटेड. आता तुम्हाला हे जे आहे ना आर्मेचर, हे आर्मेचर तुम्हाला दाखवतो, तिचं वर्किंग पण सांगतो तुम्हाला. ओके. वन एंड ऑफ द आयरन रॉड प्रेसेस अगेन द टॉप ऑफ द कॉन्टॅक्ट ऍडजस्टिंग स्क्रू. आता काय म्हटलं? वन एंड ऑफ द आयरन रॉड. वन एंड ऑफ द आयरन रॉड presses against the top of contact adjusting screw. म्हणजे हे बघा, ही जी रॉड आहे का, रॉड, ही रॉड जी आहे का, इकडे बघा, हे जे असते हे रॉड, ते त्याच्यावर लागत असते. टिंग 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 टिंग. बरोबर आहे का? हॅमर. हॅमरला रॉड लावलेला असते. तुम्ही जेव्हा बेल दाबताल ना, त्याला एक स्प्रिंग लावलेली असते. स्प्रिंग. अलग लक्षात? ती स्प्रिंग बरोबर प्रेस होते. अलग लक्षात? म्हणजे ही फुल्ली अशी ही आहे, एक्सपांडेड स्प्रिंग आहे. जस्ट बेल दाबताल त्यास ती अशी झाली की ती रॉड बरोबर देऊन त्याला धड 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 धडकते. अलग लक्षात? लक्षात? म्हणजे थोडं लॉजिकली पण विचार करा, तुमच्या लक्षात येईल. एक स्प्रिंग आहे, एक रॉड आहे, त्याला समोर असं गोल गोल आहे हॅमर लावलेला. हा, आणि असं हे आहे, गॉंग आहे. ते गॉंग वर ते लागणार आहे साईडला. अलग लक्षात? ते हॅमर लागणार आहे, पण त्याला एक रॉड आहे. रॉडच्या मागच्या साईडला हा रॉड जो आहे उभा, त्या रॉडच्या मागच्या साईडला एक स्प्रिंग असते, एक्सपांडेड. एक्सपांडेड स्प्रिंग म्हणजे फुल्ली एक्सपांड झालेली. ज्यावेळेस ती स्प्रिंग जी आहे, ज्यावेळेस आपण बटन दाबतो त्यावेळेस ती स्प्रिंग हे होती, कॉम्प्रेस होते. तेवढ्याच वेळासाठी कॉम्प्रेस होते. तेवढ्याच वेळासाठी. आणि कॉम्प्रेस झाली की रॉड जी आहे समोर धडकते. अलग लक्षात? कारण ते त्याला वरून इनपुट कशात दिलं असते? स्प्रिंगचं दिलं असते. तुम्ही कधी बघितलं का? गाडी, ज्या गाडीला तुम्ही असं मागं ओढून पुढे सोडून देता, बरोबर आहे का? गाडीला असं मागं ओढताना पुढे सोडून देता का नाही? हा, तर ती गाडी जी आहे त्याच्यामध्ये स्प्रिंग काय झालेली असते, अशी गोल 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 बसली असते. आणि ज्यावेळेस ती गाडी पुढे जाते त्यावेळेस ती स्प्रिंग एक्सपान्शन होते स्प्रिंगचं. बरोबर आहे का?
आलं लक्षात. तसंच हे पण ऍप्लिकेशन आहे. हे नॉर्मल कंडिशन मध्ये कसं असतंय, नॉर्मल कंडिशन मध्ये एक्सपांडेड स्प्रिंग असते. हा, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला प्रेस करता त्यावेळेस ती अशी एवढी तेवढ्याच वेळेसाठी कॉम्प्रेस होती आणि त्यावेळेस ते रॉड जे पुढे लागते. आलं लक्षात. मग ते रॉड कशावर आदळते, गॉंगवर आदळते. लक्षात आलं का रे गणेश, अमन? हा, आता इकडे वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक बेल. वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक बेल काय आहे बघा. when switch is pressed on, current flows in the electromagnet. स्विच ऑन केलं म्हणजे तुम्ही दाबताय, स्विच दाबताय. हे बेल वाजवण्यासाठी स्विच असेल ना, त्यावेळेस करंट काय होईल, फ्लो होईल. आलं का लक्षात. करंट flows in the electromagnet. Okay, it then attracts the iron rod towards itself. It then attracts, हे काय करतात, इट देन अट्रॅक्ट द आयरन रॉड टुवर्ड्स इटसेल्फ. आयरन रॉडला स्वतःजवळ खेचत असतं ते करंट. इलेक्ट्रोमॅग्नेट मधून जो करंट जातो ना, तो आयरन रॉडला स्वतःकडे खेचतो असा. तो आयरन रॉडला स्वतःकडे खेचतो. इट अट्रॅक्ट द आयरन रॉड टुवर्ड्स इटसेल्फ कॉझिंग द हॅमर टू स्ट्राईक द गॉंग. अलग लक्षात. आता हे जे म्हणलं, हे जे मी जे तुम्हाला सांगितलं ते मॅन्युअल सांगितलं स्प्रिंगचं. अलग लक्षात. पण आता इथं काय होतं माहिती का, ही जी रॉड आहे, इथं जे रॉड जो आहे तो गॉंगच्या डायरेक्शन काय होतो, खेचला जातो. कधी जातो, या त्यातून इलेक्ट्रोमॅग्नेट मधून करंट जात असतो. आता इथे हा इलेक्ट्रोमॅग्नेट मधून करंट फ्लो. आता हे सर्किट आहे ना, त्याच्यामधून ज्या सर्किट मध्ये करंट किती जाणार, ज्यावेळेस तुम्ही बटन प्रेस करणार. इलेक्ट्रिसिटी आहे ना, बरोबर आहे का. पहिल्या लोकांना त्या होत्या मॅन्युअल होत्या बेल किंवा अपडेटेड नव्हत्या. पण आता लोक अपडेट झाले, लोक हुशार झाले. अलग लक्षात. त्याच्यामुळे मग आता लोकांना पण अपडेटेड बेल लागतील. अलग लक्षात. मग त्यावेळेस काय होईल, रॉड ते गॉंगच्या डायरेक्शन अट्रॅक्ट होतो इलेक्ट्रोमॅग्नेट मधून करंट फ्लो झाल्यानंतर. आता मी जे सांगितलं मॅन्युअल ऍप्लिकेशन आणि ही ऍप्लिकेशन सेमच आहे. फक्त हिथं जी बेल वाजते ना, ती कशाच्या थ्रू असते, इलेक्ट्रोमॅग्नेट मधून करंट फ्लो होते, त्याच्यामुळं रॉड तिकडे अट्रॅक्ट होते. आणि मी जे सांगितलं ते मॅन्युअल ऍप्लिकेशन होतं. मॅन्युअल ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये स्प्रिंग होती. लक्षात आलं का. हा, पण तुम्हाला स्प्रिंगचं लय लवकर लक्षात आलं असेल. तर स्प्रिंगचं जे आहे ते गाडीमध्ये पण तशीच असते ना ऍप्लिकेशन. अशी कॉम्प्रेस होते आणि ज्यावेळेस गाडी पुढे जाते त्यावेळेस ती हळूहळू एक्सपांड होते. आता एक्सपांड ती गाडी पुढे तोपर्यंत जाते जोपर्यंत ती स्प्रिंग एक्सपांड होते. पूर्ण फुल्ली एक्सपांड झाली की गाडी थांबते. हे लक्षात ठेवा. तुम्ही कधी जर गेलात जत्रेत वगैरे तर तशी गाडी आणा, माग हे करायची पुढे, आणि ज्यावेळेस ती गाडी खराब झाली त्यावेळेस स्प्रिंग काढून बघा कशी असते ती. त्याची स्प्रिंग जी आहे मागच्या टायरला अटॅच केलेली असते. मागच्या टायरचा जे रॉड असते ना, मागच्या टायरला जे रॉड असते दोन टायरला, मग आता आणायची तू, मामाच्या पोरानं खराब केली तर तू आणायची. लक्षात आलं का. ओके. हा, at the same time the armature loses contact. At the same time armature loses contact with a screw. At the same time काय झालं, armature loses contact with the screw and the current is switched off. सांगतो सांगतो म्हणलं की सांगतो, ते दाखवतो पण कसं असतंय आणि ते पण सांगतो. ओके. armature loses contact. At the same time armature loses the contact with the screw and current is switched off. हा, मग आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्यावेळेस बटन दाबलं त्यावेळेस करंट फ्लो होणार, इलेक्ट्रोमॅग्नेट मधून करंट जाणार. हा, आणि आर्मेचर जे ते कॉन्टॅक्ट मध्ये येणार आणि ज्यावेळेस ते रॉड जे आहे त्या गॉंगच्या डायरेक्शन काय होणार, अट्रॅक्ट होणार आणि बेल वाजणार. पण तुम्ही ते बटन प्रेस करायला सोडलं की बटन नॉर्मल कंडिशनला येते. ऑब्झर्व केलं असेल बटन कधी पण, हे बटन असं असते, ज्यावेळेस प्रेस केलं त्यावेळेस खाली जाते. अलग लक्षात. त्यावेळेस काय होते माहिती का, करंट जे आहे ज्यावेळेस ते बटन सोडलं तुम्ही, ते करंट जे आहे त्याच्यामधून जाणार, फ्लो होणार सर्किट मधून, तो डिस्कनेक्ट होतो. डिस्कनेक्ट झाला, दिस कॉजेस द इलेक्ट्रोमॅग्नेट टू लूज इट्स मॅग्नेटिझम अँड आर्मेचर स्प्रिंग कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन टू क्लोज द सर्किट वन्स अगेन. अलग लक्षात. काय म्हटलेलं बघा. आता याच्यामुळे इथं मॅग्नेट कुठलं आपण वापरलेले, टेम्पररी मॅग्नेट वापरलेले. टेम्पररी करंट जातो, ज्यावेळेस करंट मॅग्नेट मधून करंट गेला त्यावेळेस त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज येतात. बरोबर आहे का.
इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो, त्यातून करंट फ्लो होतो, आर्मेचर थ्रू करंट सप्लाय होतो आणि ते रॉड जो आहे हॅमर, हॅमर म्हणजे काहीच नाही, हातोडीला हॅमर म्हणतात. गॉंग म्हणजे काही नाही, गॉंग शब्द टेक्निकल वापरायचा एक्झाम मध्ये. गॉंग म्हणजे ते तेवढं, हॅमर म्हणजे हातोडी असते का छोटी हातोडी, त्याला हॅमर म्हणतात. अलग लक्षात. हा, रॉड म्हणजे त्या मागे लावलेलं रॉड असते का हातोडीला, हॅमरला. अलग लक्षात. हा, लक्षात आलं का? बाकी काही नाही, टेक्निकल वर्ड्स डायरेक्ट वापरायचे एक्झाम मध्ये, काही ताण घ्यायचं नाही. This caused the electromagnet to lose its magnetism and armature spring come back to its original position to close the circuit once again. The current flows again. इकडे बघा काय म्हटलंय, the current flow again repeats itself until the current is switched off. काय म्हटले बघा, the current flows again and cycle repeats itself until the current is switched off. हा, म्हणजे हा करंट जे आहे तो अगेन अँड अगेन फ्लो होत राहतो. कधीपर्यंत? अंटिल द करंट इज स्विच ऑफ. हा, म्हणजे तुम्ही बेल प्रेस करून जर ठेवली तर तुम्ही ऑब्झर्व करा, बेल कंटिन्यूस वाजत राहते. मग ते स्विच ऑफ कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही ते प्रेस करायला सोडल्यानंतर. अलग लक्षात. कारण ती सायकल तोपर्यंत रिपीट होत असते. हा, अलग लक्षात. करंट फ्लो होतो, बरोबर ती बेल वाजत राहते, हॅमर त्याच्याकडे अट्रॅक्ट होत राहतो, बरोबर तो गॉंगवर प्रेस होत राहतो, बरोबर बेल वाजत राहते. अलग लक्षात. हा, तुम्ही ते बटन सोडलं की बरोबर ते हॅमर बाजूला येतं. लक्षात आलं का? सेफ्टी प्रिकॉशन विथ इलेक्ट्रिसिटी. सेफ्टी प्रिकॉशन विथ इलेक्ट्रिसिटी. आता बघा ह्याचे सेफ्टी प्रिकॉशन्स काय आहेत? द प्रिकॉशन्स गिवन बिलो शुड बी फॉलोड. अलग लक्षात. नेवर टच एनी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विथ वेट हँड्स. बरोबर आहे का? मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये कधीही एखादं बटन बंद करता, एखाद्या अप्लायन्सेसला, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसला हात लावता, त्यावेळेस तुमचे हात ओले असले पाहिजेत का? असले पाहिजेत का ओले? तसा प्रयोग कधीच करू नका. कधी पण वॉशरूम मध्ये जाऊन आलात आणि पाण्याने हात धुतले आणि बटन ओल्या हाताने बंद जरी करत असताल तुम्ही, तर त्या बटनाच्या मधला करंट सुद्धा बाहेर येऊन लागतो तुम्हाला. नाही तर खरंच तुम्ही ट्राय करताल, करू नका. कारण ते माझ्या बाबतीत झालेलं म्हणून सांगालोय. अलग लक्षात. बट हात जरी ओले असेल, बटन जरी प्रेस करायला गेलो आपण, तर मध्ये असणारा करंट बाहेर येतो. बाहेर कुठून येतो माहिती का? बटन जे गोल असतं किंवा चौकोनी असतं त्याच्या खालची खाली वरी फट असते का नाही, बरोबर आहे का? फटीतून करंट बाहेर येते. का? तर त्याला अट्रॅक्ट करते ना वॉटर. वॉटर करंट करंट अट्रॅक्ट होते ना. ते करंट लांब असलं तरी जवळ येते. हम्म. 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 तसं होतंय ना, हात ओले असल्यानंतर तसं होतंय. हा, मग तर तुझ्या खाली तू लोखंडाची खुर्चीवर बसला असते. इन्सुलेटिंग मटेरियल पाहिजे ना, रबर पाहिजे. हा, पायात काय नाही. हा, बरोबर. जिथं सप्लाय आहे तुमच्या पायात काही नाही, तुमच्याकडे पायात इन्सुलेटिंग मटेरियल नाही, तुम्ही जमिनीवर उभं टाकलात, ह्याला हात लावताय, मग तुमचं करंट बसणार ना. एकदम नॅचरल गोष्ट. त्यात असं काही लय मोठं रॉकेट सायन्सच नाही. तुम्हाला तुमचे हात जरी ओले नसले, तुमचे हात जरी ओले नसले आणि तुम्ही जर रितेश नॉर्मली जरी तुम्ही हात लावला त्याला, मटेरियल नसेल तर करंट ओढणार ना तुम्हाला, कारण ते चालू आहे ना. बरोबर आहे का? फक्त थोडी चान्सेस कमी होतात. पण पाणी असल्यानंतर ते चालू जरी नसलं, करंट थोडा लांब जरी असला तरी तुम्हाला ओढून घेतोय. हे लक्षात ठेवा. अलग लक्षात. त्यामुळे करंटचं आणि पाण्याचं खूप जवळचं नातं, हे लक्षात ठेवायचं. करंटला पाणी लय आवडते. अलग लक्षात. हा. नेवर टच एनी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. बरोबर आहे का? नेवर टच एनी ग्लोईंग इलेक्ट्रिक. पण मला एक गोष्ट वाटते बरं का, सांगू का? मला लय थॉट माझ्या प्रोसेस माझ्या डोक्यात आलेली. हा, हे पाण्यामध्ये जे करंट असते ना, त्याचं एक लिमिट आहे. त्या लिमिटच्या पुढे ते करंट जाऊ शकत नाही. म्हणजे कसं सांगतो, जर तुम्ही एक बकेट पाणी घेतलं, बकेटामध्ये करंट सोडला, एखादा जीवित प्राणी आहे, काही आहे त्याच्यामध्ये सोडला, ते त्याच्यामध्ये आहे, जाईल.
पण त्याच ठिकाणी खूप जास्त पाणी आहे, त्याला जर करंट सोडला तुम्ही, काही सेकंदासाठी सोडला, तर मला वाटतं तिथली बायोडायव्हर्सिटी खतम होत नाही. का? त्याचं रिझन सांगतो. असं जर झालं असतं, असं जर झालं असतं, नाही नाही, ऐक ना, असं जर झालं असतं तर ओशन मधलं आतापर्यंत बायोडायव्हर्सिटी खतम झाली असती. कारण ओशन एका नाही, पूर्ण वर्ल्ड मध्ये ओशन, आणि वर्ल्ड मध्ये एवढ्या लोकांपैकी असू शकते ज्याला नॉर्मल तरी करंट टाकून प्रयत्न करू शकते. बरोबर आहे का नाही? हा, पण ते देवाने किती भारी बनवले, म्हणजे ते बरोबर रिलेशन कसं बनवले. बरं ठीक आहे, चला आहे ना, पाणी अट्रॅक्ट होतंय तिकडं, कशाशी, करंटशी अट्रॅक्ट होतंय, पण त्याला एक लिमिटेड एरिया आहे. असं नाही म्हणू शकत की दिल्लीला पण पाणी आहे, मुरुड पर्यंत समजा एखादी नदी आहे वगैरे, दिल्लीपासून लातूर पर्यंत आहे, लातूरला मी करंट लावू दिल्लीपर्यंत, असं नाही. बरोबर आहे का? हा, म्हणजे त्याला एक लिमिटेशन्स आहे. समजा समुद्रामध्ये एखादी बोट गेली, कारण बोट मध्ये सगळंच आहे आजकाल, 5 स्टार हॉटेल पासून सगळंच आहे, आलं लक्षात. मग एखादी बोट गेली, त्याच्यातून एखादं वायर जर ज्याच्यामध्ये करंट आहे, हाय व्होल्टेज सप्लायचं जर पाण्यात पडला, तर पूर्ण बायोडायव्हर्सिटी खतम व्हायला पाहिजे ना. हा, जाणवत असेल, करंट लागलेला पाण्यामध्ये 100% जाणवत असेल, काही एरिया पुरता तरी जाणवत असेल, आलं लक्षात. पण बायोडायव्हर्सिटी म्हणजे ह्याचा जो इफेक्ट आहे करंटचा, तो एक लिमिटेड एरिया पुरता आहे, अलग लक्षात. हा, पण त्या एरियाच्या मध्ये आपण नसलो पाहिजे, नाही तर त्या एरियामध्ये आपण जर असो, प्राणी असो, कोणी असेल तर मरणार, हे लक्षात ठेवा. त्या एरियामध्ये, एक एरियामध्ये, ज्या एरियामध्ये त्याचा इफेक्ट आहे, लक्षात आलं का? नेवर टच एनी ग्लोईंग इलेक्ट्रिक लाईट सोर्स कनेक्टेड टू द मेन इलेक्ट्रिसिटी. काय म्हटलेलं आहे? नेवर टच एनी ग्लोईंग इलेक्ट्रिक लाईट सोर्स, नेवर टच एनी light source connected to the main electricity or connecting wires. Okay, it may be hot and our hand may get burnt. It may be hot, एक तर गरम असू शकतं, and our hand may be burnt. Okay, avoid replacing a blown fuse connected to main power supply by yourself. काय म्हटले बघा? Avoiding replacing a blown fuse connected, avoid replacing a blown fuse connected yourself. An electrician should be called for this purpose. बरोबर आहे का? जर तुमच्याकडे फ्यूज वगैरे गेलं तर ते रिप्लेस करायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रिशियनला बोलू शकता, अलग लक्षात. नाही तर तुमच्या घरातला कोणाला येत असेल तर करू शकता, असं काय प्रॉब्लेम. इलेक्ट्रिशियन म्हणजे काय लय रॉकेट सायन्स नाही, पण त्याला माहिती असतं त्याला काय करायचं काय नाही. ओके, पण तुम्ही नाही करायचं. वी शुड यूज रबर ग्लोव्ज, रबर शूज, स्लीपर्स while dealing with the electric. They are not wet. मेक शुअर करा की ते वेट नाही येत, अलग लक्षात. कारण ते वेट असतील ना, तर काय होईल माहिती का, तुम्ही ते इन्सुलेटर पण असून तुमच्याकडे करंट ओढला जाणार ना. हा, डिस्कनेक्ट झालेलं. हा, असतं. हा, झनझन मुंग्या येतात. करंट एकदा पकडलं ना, करंट सोडत नाही बरं का. त्याने स्ट्रॉंगली जर होल्ड केलं करंट ना, तर सोडत नाही ते करंट. त्याला जर काढण्यासाठी दुसऱ्याने हात पकडला, दुसऱ्याला पकडते ते. ही स्पेशालिटी आहे. तुम्हाला सांगतो, करंट लागणाऱ्या माणसाला जर तुम्हाला वाचवायची इच्छा जर असेल, तर इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे तुम्ही त्याला एकतर चप्पल किंवा रबराचं असं काय घेऊ शकता, किंवा लाकडानं त्याला मारू शकता तुम्ही. लाकडाने त्याला बाजूला करू शकता तुम्ही. याची खुर्ची घ्यायची, खुर्चीनं डायरेक्ट त्याला ढकलायचं बाजूला, तसं करू शकता तुम्ही. असेल तर, अलग लक्षात. हा, किंवा आता टेबल जर असेल तर टेबलाचे खालचे पाय लोखंडाचे आहेत, पण ह्या साईडनं तुम्ही असे पाय करून त्याला डायरेक्ट पलीकडे ढकलू शकता, अलग लक्षात, जेणेकरून तो करंट पासून बाजूला जाईल. पण त्याच वेळेस तुम्हाला काळजी ही बी घ्यावी लागणार की लोखंडाचे पाय जे आहेत ते त्या करंटला लागले नाही पाहिजे, नाही तर तुम्ही चिटकणार त्याला, अलग लक्षात. म्हणजे केअरफुली या गोष्टी करणं महत्वाचं असते. नाहीतर सप्लाय जर स्विच बंद करू शकत, बंद करायचं, करंट सप्लाय लगेच 1 सेकंदात बंद होऊन जात असतं, लक्षात. We should use the electrical appliances with ISI mark. We should use electrical appliances with ISI mark, Bureau of Indian Standards on them, as these ensure that the application is safe and appliances is safe and the energy efficient. म्हणजे सगळे अप्लायन्सेस जे आहेत ते कसे असले पाहिजेत,
ISI स्टँडर्डचे असले पाहिजेत. अलग लक्षात. ISI स्टँडर्डचे असणे म्हणजे काय, ते बरोबर तेवढ्या ह्याचे बनवलेले असतात, मेंटेन केलेली असते त्याची. अलग लक्षात. ISI चं साईन असं असतं बघा, बऱ्याच गोष्टी तुमच्या ISI साईन असं असतं. हा बरोबर आहे का, अलग लक्षात. त्यावेळेस ते साईन बघायचं आणि तसं करायचं. राईट, लक्षात आलं का. हा ओके. आता याच्यावरचे क्वेश्चन देतो, ज्याला पाहिजे त्यानं क्वेश्चन घ्या, ज्याला नाही पाहिजे त्यानं नका घेऊ, काय प्रॉब्लेम.